नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार, तर डिसेंबरमध्ये विमानतळावरून पहिलं उड्डाण। नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटन कार्यक्रमाला दिबा पाटलांच्या कुटुंबाला व्हीआयपी पास। पाटलांची दोन्ही मुलं, पत्नी, बंधू उपस्थित राहणार। स्थानफलकावरही दिबा पाटलांचं नाव। मुंबईतील भुयारी मेट्रोच्या शेवटच्या टप्प्याचं आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन। जेव्हीएलआर ते कफ परेड अंतर तासाभरात पार करता येणार। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी। संविधानाला धरून निकाल आल्यास उद्धव ठाकरेंच्या बाजूनच निकाल लागणार, वकील असीम सरोदेंचा विश्वास। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेचं आज राज्यभर आंदोलन। शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत देण्याची मागणी। संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे आंदोलन करणार। अक्षय शिंदेचे एन्काउंटर करणाऱ्या पोलिसांना सरकारनं नेमलेल्या भोसले आयोगाकडून निर्दोषत्व। स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी गोळ्या झाडल्याचा पोलिसांचा दावा मान्य। बीड कारागृहातून धर्मांतरासाठी कैद्यांचा मानसिक आणि शारीरिक छळ। कैद्यांचे वकील राहुल आघाव यांचा कारागृह अधीक्षकांवर गंभीर आरोप। आघाव यांच्या आरोपांची वरिष्ठ पातळीवर चौकशी होणार। चंद्रपुरात तहसील कार्यालयात आत्महत्या करणाऱ्या परमेश्वर मेश्राम यांचा मृतदेह अजूनही शवागारातच। धानोरकरांसह झालेल्या जमीन व्यवहारात फसवणूक झाल्याचा मेश्राम कुटुंबियांचा आरोप। घाटकोपरमध्ये पोलीस कोठडीत आरोपीच्या मृत्यूप्रकरणी 2 पोलिसांना कारावास, दोघांनाही प्रत्येकी 7 वर्षांची शिक्षा। 1-1 लाख रुपयांचा दंड। मुंबईतल्या सीबीआयच्या न्यायालयानं शिक्षा ठोठावली। क्रिकेटपटू रोहित शर्मानं तब्बल 10 किलो वजन घटवलं। ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी अविश्वसनीय बदल घडवला। फिट रोहितला पाहून सगळेच चकित। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।